रामकृष्ण हरी माऊली आज या ठिकाणी डोरेवाडी गावामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा बीज हा सोहळा पार पडला। खूप सुंदर असं वातावरण तुम्ही बघू शकता। यात्रेचं स्वरूप गावाला प्राप्त झालेलं आहे। 6-7 दिवस या ठिकाणी ही यात्रा महोत्सव भरतो। जसं की देहूमध्ये शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज 12 वाजता वैकुंठवासी गेले होते आणि जाता जाता नांदुरग्याचा जो वृक्ष जसा हलतो तसं या ठिकाणी ही प्रचिती आपल्याला पाहायला मिळते। आज डोरेवाडी गावामध्ये साक्षात भगवंत आहे। आज पाहू शकता आज जे भक्तगण आहेत या ठिकाणी आलेले आहेत दर्शन केला। बोला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। बोलावं विठ्ठल, पाहावं विठ्ठल, करावं विठ्ठल, जीव भावे असं असंख्य अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांनी आपल्या ओळी म्हणून केले। अख्ख्या महाराष्ट्र नव्हे तर जगाला वेड लावलं त्यांनी आज। आणि आज जो वारकरी संप्रदाय आहे त्यांच्या भक्तिमय अभंगामध्ये दंग आहे। चला बोला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। रामकृष्ण हरी माऊली, हरी रामकृष्ण। चला रामकृष्ण हरी। त्याच्यातून जगाला संस्कार देण्यासाठी जगाला भक्ती कशी करावी, वैराग्यवान कसं असावं, ज्ञान प्राप्तीची साधना कशी करावी हे जगाला मार्गदर्शन करणारे कीर्तन प्रवचन करण्यासाठी घेऊन पैसे मिळवण्यासाठी नाही बरं, मार्गदर्शन करण्यासाठी कीर्तन प्रवचन। रामकृष्ण हरी। बाबा काय नाव तुमचं बाबा? बनसोडे। बर बर। नेहमी तुम्ही हे तुम्ही आज पांडुरंगाचा गंध लावता, काय सांगताल याबद्दल? आज तुकाराम महाराज बीज आहे डोरलेवाडी मध्ये, याबद्दल तुम्ही काय सांगताल? काय आपल्याला सांगता येत नाही। सांगा की काहीतरी। पांडुरंगा तुमच्या हातामध्ये गंध आहे, सांगा की काय? काय देवाची सेवा करतो, देवाची सेवा करताय। चला श्री संत तुकाराम महाराज की जय। धन्यवाद। तुकाराम 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 काय केलंय? माऊली माऊली आज म्हणता येतो का अभंग मावशी? येतो म्हणता? सांग। तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबास येणे केला पुरुषार्थ। तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य
तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. म्हणा तुकाराम तुकाराम म्हणा की अभंग म्हणा. भगवंताच्या दारात आलेले आहेत. नमस्कार. आज या ठिकाणी या पावनभूमीमध्ये डोरलेवाडी या ठिकाणी शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांची आज बीज साजरी होती सोहळा. हा सोहळा 12 वाजताच का साजरा केला जातो, काय सांगताल तुम्ही? खरं तर तुकाराम महाराजांचं जवळ घ्या माईक, जरा माईक जवळ घ्या. माईक असा जवळ तोंडापाशी घ्या. तुकाराम महाराजांचं जे जीवन आहे ते त्यागमय जीवन आहे आणि तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केलं आणि तुकाराम महाराजांनी हे जीवन आपल्या स्वार्थासाठी नसून त्यागासाठी आहे. या जीवनामध्ये आपण काही बरोबर घेऊ जाणार नाही आणि हे आपण कोणाला किती जरी माझं केलं तरी हा परमात्म्याशिवाय आपलं कोणीही नाही हे तुकाराम महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. आणि या तुकाराम महाराजांच्या म्हणजे आत्ताच्या पिढीला या कलियुगामध्ये खरं तर संतांचे जे संस्कार आहेत त्याची गरज आहे आणि जास्तीत जास्त कलियुगामध्ये संस्काराची जरा अधोगती होऊन चाललेली, पायदळी गेलेली. त्यामुळे संतांचे जे संस्कार आहे, शिकवण आहे, 5वा वेद म्हटला जातो गाथ्याला आणि हा 5वा वेद जर आपण मुलांच्या कानावरून घातले किंवा लहानपणापासून त्यांना वाचण्याची वेळ लागली तर त्यांच्यात आपोआप संस्कार होतील. आता या डोरलेवाडी या पावन पवित्र भूमीमध्ये खरं तर हा सोहळा मला वाटतं डोरलेवाडी ते होत नसून खरंच आम्ही देहू या गावामध्ये आहे आणि खरोखरच इथे आम्हाला संत तुकाराम महाराजांचं दर्शन होतंय आणि त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम गावा. अशा पद्धतीनं जणू तो सगळा म्हणजे आता आपण काही तेव्हा पाहिलं नव्हतं परंतु आता ते सगळं सचित्र एखादा आपण ज्याप्रमाणे पिक्चर बघतो त्याप्रमाणे सगळं ते चित्र आमच्या डोळ्यासमोर येत आहे आणि हे आमचं भाग्य आहे की आम्हाला इथे या सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी होता आलं आणि या सगळा जो काही हा आनंदाचा सोहळा आहे या उत्सवामध्ये आम्हाला सहभागी होऊन तो आनंद घेता आला. आम्हाला देहू या क्षेत्रामध्ये नाही जाता आलं परंतु हीच आमचं देहू असं हे आम्ही याच्यावर विश्वास ठेवून किंवा आम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवून आम्ही या देहू गावातला आनंद या डोरलेवाडी गावात एखादा माऊली अभंग म्हणता येतोय का? आता कीर्तन सुरू हा तर खरं तर आम्ही जातो आमच्या गावा हाच अभंग मला तर आमचा राम राम घ्यावा. खरं तर हा अभंग तुकाराम महाराजांनी म्हणजे जेव्हा ते चालले होते तेव्हा सगळ्यांना सांगायचे की चला माऊली चला. शेवटी आवलीला सुद्धा ते म्हटले होते की चल माझ्या बरोबर येते का. आवलीने त्यांच्यावर इतकं प्रेम केलं होतं की म्हणजे ती देवाला शिवाय द्यायची बरोबर पण त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायची. जेव्हा ते म्हटले अगं चल आम्ही म्हणजे वैकुंठात जिथून आलो तिथे मी चाललोय तेव्हा ते म्हटले नाही तुम्ही जा माझी म्हैस व्यायला झाली माझं घर दूध दुभत होणार आहे त्यामुळे तुम्ही जा पण लवकर घ्या बरोबर. आणि मग ते निघून गेले पण ते आवली पण नाही गेली त्याच्या बरोबर. जेव्हा श्री संत तुकाराम महाराज वैकुंठास निघून गेले आणि नांदुरकीचा जो वृक्ष आहे बघा जसं की निर्जीव वस्तूलाही कळलं की भगवंत पण माणसाला कळत नाहीये. आता ठीक आहे आजकालचं कलियुग आहे ते तर
सगळ्यांना समजलं परमेश्वर काय आहे, संत काय आहेत, पण आज ती शोकांतिका आहे की माणसालाच कळत नाहीये. अगदी बरोबर. कुठेतरी अशा पद्धतीनं साजरा झाला कार्यक्रम तर कुठेतरी थोडेफार टक्के का होईना किंवा जोपर्यंत हा म्हणजे आजचा जो दिवस आहे तेवढ्या का दिवसासाठी का होईना ती श्रद्धा आपण मनामध्ये ठेवू अगदी शकतो बरोबर, अगदी बरोबर आहे. की असे कार्यक्रम म्हणजे गावोगावी झाले पाहिजे. बरोबर. म्हणजे निदान त्या एका दिवसापुरतं तरी तिथे सगळे श्रद्धा त्या संतावर ठेवतील, विश्वास ठेवतील आणि मनोभावे म्हणजे त्या दिवशी तरी त्यांचं मन स्वच्छ निर्मळ आणि निरागस होईल. नाहीतर कलियुगामध्ये आपण टीव्हीचं बटन दाबा, पेपरचं हे करा आणि आपण युट्यूब हे खोला तर अगोदर वाईटच बातम्या आपल्याला सकाळी सकाळी पाहायला मिळतात. तर त्यापेक्षा अशा पद्धतीनं जर आपण म्हणजे देवाचे 2 शब्द जरी कानावर जरी पडलं तरी आपला जीवनाचा उद्धार आहे. आताच्या पिढीसाठी नाही पण जी काही आता पिढी घडणार आहे बरोबर. त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. आणि कसं होतं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बरोबर, अगदी. आपल्यात आडातच नाही तर पौरात कसं कुठून यायचं? येणार नाही का. नक्कीच, त्यामुळे नक्कीच. आई वडिलांना संस्कार असावेत तेव्हा मुलांना संस्कार येणार आहेत. त्यामुळे अगोदर आपल्या मुलानं काय घडावं हे आई वडिलांवर अवलंबून आहे. बरोबर. आई वडिलांना अगोदर संस्कार असावेत तेव्हा त्यांनी अपेक्षा करावी की आपल्या मुलांना ते संस्कार असावेत. आणि संस्कार जर आपल्या मुलांना असायला पाहिजे असतील ना तर या ठिकाणी यायला पाहिजे. बरोबर आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू अशा पद्धतीनं. धन्यवाद ताई, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे आणि खरंच हा माझा युट्यूब चॅनल आहे. पहिल्यांदाच म्हणतात ना की खूप चांगलं सुंदर बोलणारे ताई आज मला इथे सापडल्या. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. अशा प्रकारचे जगद्गुरु तुकोबाराय हे नैसर्गिक सद्गुरु. त्यांचा तो स्वामी म्हणून ऋषिकेश म्हणतात. त्याच ऋषिकेशाला हृदयात साठवणारे हे संत महात्मे इंद्रियांचे धनी होतात म्हणून हे स्वामी आहे. स्वामी आहे तो सद्गुरु पदाला पात्र आहे. सद्गुरु स्वामी सहामा साऱ्या जगाच्या विसाव्यात तापलेला लोखंडाचा पकडा आहे किंवा दिंडीचा मोठा तवा आहे तापलेला त्याच्यावर जर वरून पाण्याचा पडता क्षणी हा इथं थेंब पडला होता आणि पुन्हा दरगळत असा खाली आला तिथंच त्याला शेवट आहे. तापलेल्या तव्यावर पडतात कालवणाची म्हणजे शोधली या लवण झाली होईची नामा झाली पण कालवणाची कालवण नाही का लवण म्हणजे मिठाची हातीन केली आणि ती समुद्रामध्ये आंघोळ घालायला गेली. ती आता समुद्रात आंघोळ घालताना समुद्रातून बाहेर निघेल काय तिला जसं बाहेर येणं नाही.
मुलं आहेत का मुलाला बाप आहेत सध्या? विठ्ठल विठ्ठल संगोपन करण्याच्या दृष्टीने मुलांना शिक्षण शिकवण्याच्या दृष्टीने संगोपन करण्याच्या दृष्टीने मुलांना बाप आहे, पण बापाला मुलगा आहे का? गर्भात धारण केल्यापासून ते त्याचं लग्न होईपर्यंत त्या मुलाला आई आहे. बघा ना, तो जर बाहेरून आला, लग्न कुठपर्यंत आई, लग्न झालं नाही तोपर्यंत, तो जर बाहेरून आला आता जे बोललो हे सतामध्ये येऊ शकत नाही. सत म्हणजे जे न नशतू, ज्ञानेश्वरीत एकच तू, जे न नशतू स्वरूपाने ज्याचा नाश होत नाही. म्हणून सृष्टीच्या आरंभी सूर्याचे गुरु आहेत, मनुचे गुरु आहेत, इक्ष्वा चौथा अध्याय इक्ष्वाकुचे गुरु आहेत, अर्जुनाचे गुरु आहेत. ज्यांच्या निमित्ताने एकत्र आलो, मानव देह घेऊन निज धामा गेले. मानव देह घेऊन मी कुठे गेलो? ते म्हणतायत तिकडं पाय दिला, उजवा पाय भगवंताने आणलेल्या विमानात ठेवला. मृत्यू हो मूर्ध्नी पदम, मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन ध्रुव बाळ. महाप्रभू चैतन्यजी जगन्नाथपुरीचा जो समुद्र आहे, पाणी, त्या पाणीमय झाले, त्यांना चौघाच्या खांद्यावर जावं लागलं नाही. आता शेवटी पण नाही चौघाच्या खांद्यावर जाणार, हा ज्ञानाने युक्त नाही. जगात देव आहे एवढंच कळालं, त्या परोक्ष ज्ञानाने युक्त नाही. तो देव मीच आहे, या अपरोक्ष ज्ञानाने युक्त नाही. मग हे कोण आहे? ज्ञानमय आहेत अशा प्रकारचे. या सर्वज्ञ हा सर्वविद भगवंतासारखी यांची चिद्रूप आहे. त्यामुळे जडपणा अज्ञानाचा सुसडा सूर्यकणांच्या राशी नित्य उद्वज्ञानी याचे अस्तमानाचे, अस्तमान म्हणजे दिवस मावळ्या अंधार असतो. आता मावळतच नाही तर अंधार, अज्ञान रूपी अंधार असेल कुठून, अशी स्थिती आहे त्यांची. आणि आनंद आपल्याला महाराज आयुष्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. हे त्यांचं काय आहे? स्वरूप आहे. ती वेद ही तुकोबारायांची गाथा आहे. तो सदेह सच्चिदानंद का न व्हावा, हे तुकोबारायांची सच्चिदानंद मूर्ती आहे. आता तो सच्चिदानंद घरी आहे, पुन्हा मूर्ती आहे. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवया महा. महाराज तुकोबारायांच्या श्रद्धा असेल रामेश्वर भक्ताची, महाराज थोडं पाय पुढे करा, आम्हाला पाया पडायचे, असं काय रामेश्वर भक्ताची म्हणायची छाती आहे. अलीकडे पाहायला मिळाले नाही. आपल्या इथं मंदिराला कोण शिल आहे, परमगुरु मावासाहेब दांडेकर, तर ते जर असे बसले असते तर असं पाय करून तर पुढे कधी बसलेच नाही. असे बसले तर दोन्ही बाजूला हे पाय दिसत असले तर त्याच्यावर उपरणं टाकून ते बसले. लांबून कोणी दर्शन घेत असलं तर घेऊ देत, आपल्याला काय नाही. पण मामा पाय पुढे करा, मला पाया पडायचं असं कोणीही म्हणू शकत नाही. असे दिव्य विभूती होऊन गेले. आता महाराज काय माणसं पुन्हा कशाला पाय पुढे करायला, पहिलंच पाय पुढे करून बसतात. पण त्यांना पाया पडणारेच मिळत नाही. एकदा पंढरपूरला काय असतं, जरा कपडे असे दिसले, कुठेतरी महाराज दिसतोय, थांबा महाराज पाया पडू द्या. आता कपडे पांढरे असले म्हणजे तो महाराज असेल थोडं तो एक पडला की पिछे से आई आगे काही, तो पडला की तो पडतो, तो पडला की तो, असे सगळे पाय पडतात. त्या पाया पडण्याला वाटतात एवढे सगळे जण पाया पडतायत त्याची मी कुठेतरी मोठा. अरे नाही बाबा, ते पुढचे पाया पडले म्हणून हे पाया पडतायत, तू मोठा नाही. मोठ्या शहरातून येशू ख्रिस्त चालले होते, मोठ्या शहरात. त्या शहरातून जात असताना थोडा त्यांना कंटाळा आला, खूप काळ एक गाढव मिळालं, गाढवावर बसले. आता येशू ख्रिस्तांना बघितलं, जो तो त्यांना नमस्कार करू लागला. महाराज नमस्कार, महाराज नमस्कार.
आता नमस्कार कोणाला चाललाय? पण गाड मला उगीच वाटतं हे सगळे मलाच नमस्कार करतात. तसा व्यवहारातही कधी कधी काही गाढवांचा प्रकार असतो की माझ्याच पाया पडताय. दुसऱ्या चरणाचं विवेचन राघवे सागरात कैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. राम नामाच्या जोरावर त्या वानरांनी सेतू बांधला आणि त्या समुद्रावर ते दगड तरले आणि इथं जडी दगडासहित वह्या. तिथं नुसते दगड तरले पण दगड बांधलेल्या वह्या सुद्धा जड दगड बांधलेला काही वर येत नसतो पण ते दगडासहित वह्या ताणी येण्या जैशा लाया ते वरती आल्या महाराज. म्हणून तो जो पूल आहे रामरायाने वानराकडून बांधलेला माग आपण बोललो होतो हा वानरांचा पूल आहे आणि हा गाथा नावाचा जो पूल आहे हा नरांचा पूल आहे. अर्थ सांगतो चुकीचा तोडण्याची ब्रह्म असतो ना. एका पारड्यात शुद्ध परब्रह्म टाकलं दुसऱ्या पारड्यामध्ये तुकोबारायला बसवल्यावर जे पारड आहे ते तुकोबारायचं खाली गेलं आणि शुद्ध परब्रह्माचं पारड वर आलं. तुलना नव्हे कमी पडलं परब्रह्म तुकोबारायची तुलना करत असताना चुकीचा तोडण्याची ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरी नांदुरकीचं झाड आहे तिथं हजारो वारकरी पकवान वाजवत आहेत टाळ वाजवत आहेत ऋतुवार रखुमाईच्या गजरामध्ये नाचतायत. अशा वेळेला वैष्णवांच्या नामाचा जयघोष ऐकून तुकोबाराय बाहेर पडले आणि त्यांना हे एवढे सगळे वारकरी दिसले आणि त्यावेळेला बैलाला पुरुषोत्तम शंखचक्रला पद्म आणि ते तुकोबाराय देव कधी येतात जेव्हा एकटीच राहू दे मला. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही तुका दे कोणी एकला
हरिवैकुंठ घेऊन आला, तसं कुठलेही पाश आपल्या आतमध्ये नाही पाहिजे. ते महाराजांनी आम्हाला सांगितलं गेले अशा पाश म्हणून महाराज आतून बाहेरून काय आहे, एका भगवंताशी एकरूप होणारे ते एकटेच आहेत. आणि मग महाराज त्यावेळेला देवा म्हणतायत चला तुकोबरायाला, देव म्हणताय चला तुकोबराय, पण तो देवा माझा एकट्याचा उद्धार तर झालेलाच आहे, परंतु या माझ्या सगळ्या देहवासियांचा उद्धार करावा. म्हणजे तसं काय नाही, मी न्यायला तयार आहे, तू विचारून बघ. तेव्हा महाराज म्हणतात देव आलेले आहेत, हनुमान आलेले आहेत, येता का? स्वतः जिजाबाईंनाच नाही म्हणून सांगितलं, आता घरातलं सभासद बाकीच्यांचं काय सांगायचं महाराज. त्यावेळेला लोक म्हणाले फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. पण आशीर्वाद देत असताना गेल्या वेळेला पण काय मी सांगितलं, शुभेच्छा द्यायची, आशीर्वाद द्यायचा. भगवंताचं दर्शन होईपर्यंत हे निष्काम बोलणे जतन करून ठेवायचं असतं. महाराजांच्या सारखा आशीर्वाद द्यायचा. कर्मधर्मे तुमचे असावे कल्याण, या माझे वचन आशीर्वाद. तेव्हा अशा प्रकारचे जगाच्या कल्याणा संतांचे होते असे असणारे तुकोबर आहे. केवळ जगाला मारणारे, मुक्तालाही उपदेश करणारे, मुमुक्षूचीही कालउघाडी करणारे आणि मुक्ताच्या स्थितीमध्ये जगून अनेकांना सेवितो हा रस वाढितो अनेका असे तुकोबर आहे. त्यांच्या निर्याणाची वेळ आली, भगवान आलेले आहेत. त्यावेळेला तुकोबर आहे सगळ्यांना म्हणताय आम्ही जातो तुम्ही, आम्ही जातो तुम्ही कृपा तुकाराम
या बीजोत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने ताईंचा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ बरोबर झालेला आहे. झाले समाधान तुमचे जय
मंदिरासमोरील भाविकांना विनंती आहे, गर्दी करू नका, काही करू नका, शिस्तीत दर्शन घ्या. माऊली अजिबात गर्दी करू नका. सर्वांना विनंती आहे, ज्यांची मुलांची देणगी द्यायची पाहिजे असेल त्यांनी सभामंडपामध्ये जाऊन आपली देणगी देऊन पावती घ्या. काही जणांनी वर्गणी अजून काही जणांची वर्गणी राहिलेली आहे, त्यांनी आपली वर्गणी जमा करावी. मंडळापासून घ्या, जागा करा. पैसे मंडळापासून घ्या, जागा करा. थांबा मावशी, थांबा 1 मिनिट. थांबा ताई ताई, थांबा 1 मिनिट. ओके सरपंचाने घेतलं गावचे सरपंच पुढे त्यांना बोलायला मला 2 मिनिटं शकतो. पण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
समोर बघा समोर. चला सरपंच थोडं पाठीमागे बोला चला रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी बोला बोला. चालू करू काय? येस येस रोल. रामकृष्ण हरिताई, आज या ठिकाणी डोरलेवाडीमध्ये शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांच्या ठिकाणी पावनभूमीमध्ये हा तुकाराम बीज हा सोहळा पार पडतोय. आणि मी आज बघितलं तुम्ही लहानातल्या लहान माणसांना तुम्ही आज जो काल्याचा जो प्रसाद आहे हा तुम्ही दिला. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? मी दरवर्षी या घरगुती कार्यक्रमासाठी येते. डोरलेवाडी आणि माझ्या पांडुरंगाचं हे अतिशय प्रेमाचा जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे इथे लहान मोठं कोणी नाही. आपण सगळे पांडुरंगा चरणी तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी या तुकाराम बीजेच्या कार्यक्रमासाठी आपण आशीर्वाद घेण्यासाठी वंदन करण्यासाठी सगळे एकत्र जमतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज की, श्री संत तुकाराम महाराज की नमस्कार. आज या ठिकाणी डोरलेवाडीमध्ये शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज हा सोहळा पार पडला आणि अतिशय उत्साहात पार पडला. आज या ठिकाणी डोरलेवाडीचे जे सरपंच आहेत, आज नमस्कार ताई. ताई तुमचं नाव? या ठिकाणी या बीजचं कसं म्हणजे हे होतं, हे नियोजन कसं केलं जातं? आपल्या इथं डोरलेवाडीत बीज साजरी केली जाते. देहूनंतर आपलीच सर्वात मोठी बीज आहे. आपले 7 दिवस कार्यक्रम असतात. खूप सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. कुस्तीचा कार्यक्रम असतो, बैलगाडा शर्यत असते आणि छान कार्यक्रम आणि सगळे ग्रामस्थ त्यात उपस्थित असतात. सर्व कार्यकर्ते आपले मनापासून काम करतात. खूप मोठा उत्सव असतो. आज पंचकृषी म्हणून नव्हे तर भरपूर या ठिकाणी भक्तगण आलेले आहेत. बीज म्हणजे काय, नक्की काय सोहळा इथं काय पार पडतो डोरलेवाडीमध्ये, तुम्ही याबद्दल काय सांगता? काका पुढे काका या पुढे. बर हा. तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन हा सोहळा असतो. अजून काय करतं या ठिकाणी? या ठिकाणी 7 दिवस सप्ताह चालतो. बर. 7 दिवस कीर्तन असतात. 7 दिवस काकडा असतो. 7 दिवस हरिपाठ असतो आणि 7 दिवस प्रवचन असतं. इथं दिवस संध्याकाळी कीर्तन असतं. हा नित्य नेमचा कार्यक्रम. जसं दिवो या ठिकाणी 12 वाजताच तुकाराम महाराज वैकुंठवासी गेले होते आणि जे वृक्ष होतं त्या वृक्षाचं नाव काय? अजान वृक्ष म्हणते त्याला. अजान वृक्ष का वेगळंच काय? नांदुरगेचं झाड. तो वृक्ष हालतो. तसं आज या ठिकाणी ज्या टाइमला 12 वाजता फुलं पडतात या ठिकाणी ही वृक्ष हालतो असं मी किती काय बघा. अजूनही तो वृक्ष आहे वृक्ष आणि तशी आख्यायिका सांगितली जाते. आज डोरलेवाडी येते तुम्ही अजून काय सांगताल? डोरलेवाडी ह्या गावात निर्वस्ती सगळं गावात संपूर्ण कार्यक्रम भगवंत ज्या ठिकाणी मला नक्की असणारच निर्वसनी गाव आणि घरोघरी सण हा दिवाळीपेक्षा आमच्या गावचा मोठा सण हा. बरोबर आहे. दिवाळीपेक्षा मोठा सण असतो. बोला शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज की, संत तुकाराम महाराज की. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आज या ठिकाणी डोरलेवाडी यामध्ये शिरोमणी श्री संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा पार पडला. आज त्याबद्दल महाराज तुम्हाला काय सांगायचं आहे? हा महाराष्ट्रामध्ये 1 नंबर देहू
आणि 2 नंबर डोरलेवाडी या ठिकाणी जवळजवळ 66 वर्ष झालं हा जगद्गुरु तुकोबारायांचा बीज उत्सव सोहळा होत आहे. आणि या वर्षाला एक अलौकिक असं महत्व आहे की यावर्षी 375 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठ गमन होऊन झालेले आहेत. हा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून यावर्षी हा बीज उत्सव आमच्या डोरलेवाडी गावामध्ये 66 वर्षापासून संपन्न होत आहे. जसं की देहू मध्ये 12:05 तुकाराम महाराज वैकुंठवासी गेले होते आणि जो वृक्ष आहे नांदुर्गीचा वृक्ष तो वृक्ष हलतो त्या ठिकाणी अजून पण. तसं डोरलेवाडी मध्ये काय असं घडतं? या ठिकाणी ती प्रचिती येते. हा समोर दिसतोय ना, हा जो वृक्ष आहे याही ठिकाणी जो शुद्ध अंतकरणानं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या दर्शनाला येतो, शुद्ध अंतकरण असतं त्यांना तो वृक्ष हल्लेला आजही दिसतो. ती प्रचिती आम्हा डोरलेवाडीकरांना सर्व भाविकांना येते. बोला शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज की, श्री संत तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? रुक्मिणी बोराटे. काही एक अभंग म्हणा की तुकाराम महाराजांचा, कोणताही म्हणा. तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. या ठिकाणी आपल्याला विजय महाराज शेंडे आज राहिला डोरलेवाडीचेच आहे. आज त्यांच्या तोंडातून सुंदर असा गोड असा अभंग आपण सगळेजण ऐकणार आहे. तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जळे दगडा सहित बह्या जळे दगडा सहित बह्या तारियला जैसाला ह्या तारियला जैसाला ह्या धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकाराम 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 राम तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम कुंडले कवरदार महाराज की वाट पाहे ची आवड वाट पाहे ची आवड रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी डोर्लेवाडी मध्ये शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांचा 30 सोहळा पार पडतो। जसं की देहूला बरोबर 12 वाजता वैकुंठवासी तुकाराम महाराज गेले। आज या ठिकाणी तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे आज पूजा होती या ठिकाणी? या ठिकाणी डोर्लेवाडी जो सोहळा होतो त्याचे 7 दिवस सप्ताह बसला जातो। सप्त्याचं पूजन मोठ्या प्रमाणात सकाळी केलं जातं। त्याच्यानंतर 7 समाजाचे 7 आडनावाचे लोक इथं 7 दिवस हरिभक्त पारायणाच्या रूपातून पूजन करतात आणि 7व्या दिवशी कोकाटे महाराजांचं तुकाराम महाराज वैकुंठ यावर कीर्तन होतं।
पहिल्या दिवशी हे काका पाटक काका आणि आमचं कुटुंब हे पहिल्यांदा महापूजा करत असतो. ही महापूजा केली की सप्ताह चालू होतो. 7 दिवस अन्नदान भजन पूजन हे 7 दिवस अतिशय देहूसारखं वातावरण झालेलं असतं. त्यामुळे पंचक्रोशीतले सगळी लोक अन्नदान करतात, गावातले पण करतात आणि 7 दिवसाच्या कार्यक्रमानंतर अतिशय शिस्तपाठ म्हणजे देहू 1 नंबर आणि 2 नंबर आमची डोरलेवाडीचा हा कार्यक्रम मोठा उत्सव अशा प्रकारे एवढं सांगू बोला शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज की, श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. रामकृष्ण हरी. नमस्कार. बारामतीहून आले तुम्ही. नमस्ते शेठ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी डोरलेवाडीमध्ये साक्षात भगवंत आहे. आज तुम्ही काय सांगताल या ठिकाणी आल्यानंतर ना? रामकृष्ण हरी. आज जगद्गुरु संत तुकोबा यांचा आज बीजोत्सव आहे आणि या बीजोत्सवाला डोरलेवाडीकरांच्या जे अतिशय उत्कृष्ट नियोजन झाले आणि सर्व लोक भक्तिभावाने या तुकाराम बीजेमध्ये सामील झाले. त्याचा खूप मनस्वी आनंदी होतो. तुकोबा यांच्या देहूमध्ये जसा कार्यक्रम होतो तसाच आपल्या ग्रामीण बारामतीमध्ये हा कार्यक्रम अतिशय उत्साहात होत आहे. याचा खूप आनंद आहे. सर्व धर्मातील समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचा या ठिकाणी सगळ्यांनी आनंद घेत आहेत. जसं की श्री संत तुकाराम महाराज देहूमध्ये 12:05 वैकुंठवासी गेले होते आणि त्या ठिकाणी जाताना नांदुरकीचं झाड आहे ना
जेव्हा जाताना ते वृक्ष हलतो तशीच प्रचिती आज आपल्या डोरलेवाडीमध्ये ही पाहायला मिळते. तो वृक्ष नांदुरकीचा वृक्ष जो आहे त्याचा जो खालचा बुंदा आहे तो थोडा हलतो. बऱ्याच लोकांनी बघितलंय. साक्षात भगवंत या ठिकाणी आहे. आज डोरलेवाडी सुद्धा साक्षात तुकोबाराया अवतरल्यासारखी भावना सगळ्यांच्या मनात आली. त्याच्यामुळे जेवढी सगळे लोक मोठ्या भक्तिभावाने सर्व धर्मातील या ठिकाणी आलेले आहेत. बोला शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी डोरलेवाडीमध्ये आपण तुकाराम बीज सोहळा या निमित्ताने आलो होतो. आज घराण्यामध्ये महाराज आपण बारडा यांनी सुंदर प्रकारे करतात. नमस्कार. नमस्ते. या ठिकाणी तुम्ही काय सांगता बरं? आज या ठिकाणी डोरलेवाडीमध्ये जी बीज सोहळा पार पडतोय या निमित्ताने तुम्हाला काय सांगायचं? हा जो बीज सोहळा आहे तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळा म्हणजे 375वा वैकुंठ गमन सोहळा आज आपण इथं साजरा करत आहोत. आणि गावाचा म्हणाल तर हा 66वा सप्ताह आहे. आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की इथं सर्व समाज, सर्व 12 बलुतेदार असतील, अगदी मुस्लिम समाज देखील असेल, तो हा सण एक गावचा सण म्हणून साजरा केला जातो. जातीय सलोखा इथं निर्माण केला जातो, राखला जातो आणि सगळे लोक एकत्र येऊन इथं मोठ्या प्रमाणात हा भक्तिमय वातावरणात हा सण साजरा करतात. अगदी गावातली सासरवाशीण जी बाहेर गावी गेलेली आहे सासरी, ती या सणाला आल्याशिवाय इथं राहत नाही. आणि हे अशा मोठ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. हे या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. ही यात्रा किती दिवस चालते? ही यात्रा 7 दिवस चालते. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सप्ताहामध्ये आपली कीर्तन सेवा रुजू करतात. त्यानंतर कुस्ती असेल, बैलगाडा शर्यत असेल, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम असतील, हे सर्व बीज उत्सव कमिटी, समस्त ग्रामस्थ आणि सांप्रदायिक भजनी मंडळ डोरलेवाडी यांच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम पार पाडले जातात. जसं की देऊमध्ये वैकुंठ वास्तव महाराज जाताना जो नांदुरकीचा वृक्ष हलतो तशी प्रचिती आपल्या डोरलेवाडी गावामध्ये पाहायला मिळाली. बऱ्याच भाविकांचं म्हणणं आहे तसं प्रचिती त्यांना आलेली आहे. कारण प्रतिदेहूत समजलं जातं डोरलेवाडीला देखील. आणि त्याच पद्धतीचा नांदुरकीचा वृक्ष इथे देखील आहे आणि तो हल्ला जातो असंही इथल्या भाविकांचं मत आहे. बोला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. श्री संत तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण.